पण बीपी हाय झालता माझा. आईची किरकिर. एक गोष्ट जाणवली का आता आल्या बघ असं वेगळंच झालं. आता पाय मुरगाळला, माझा पाय मुरगाळला. तो विषय तिथला पडला. आता तरी माझ्या कपाळावर घाम येत होता रे. आता माझं जिथं नाही तिथं घाम यायला लागलाय. भाई ते जे पण ना त्याला तेल काय तरी गाईज हे काहीतरी नवीन आहे. लसूण पापड काहीतरी म्हणतात त्याला, आणि ते आम्ही आता ट्राय करणार आहे. तर तुम्हाला आम्ही रेटिंग सांगतो कसं आहे कसं नाही ते. पहिले गौरव आता खाणार आहे. ओके, नाही लागत आहे ना. मस्त आहे. फक्त त्यांनी काय केलेलं आहे, माझ्यामध्ये बेसन पीठ मध्ये उडदाचं पापड तळून लसणाची पेस्ट लावून हे केलेलं आहे. म्हणजे पापडाची भजी आहेत थोडक्यात. हां ठीक आहे. ही मी खातोय पापडी भजी. तर काहीतरी असं दिसतंय बघा. काय असं वेगळं नाही. पहिले 2-3 सेकंद असं वाटतं की चिकन लॉलीपॉप खातोय नाही का. या सेम. त्याच्यानंतर सॉन आपला रेग्युलर पापड असतं भाजलेलं तसं लागतं. पण भरला. बट 10 पैकी ह्याला 7 रेटिंग देऊ शकतो. 7. पण आपलं सगळ्यात दिग्गज पापड म्हणजे आपलं मसाला पापड. कांदा बिंदा असं एकदम कोपऱ्यात घेऊन खायचा एकदम. तरी डाळ खिचडी, आणि मी हे फर्स्ट टाइम लाईफमध्ये खातोय डाळ खिचडी. मी कधी खाल्ली नाही लाईफमध्ये. ही घेतलेली आहे मी डाळ खिचडी, आणि ह्याच्यावर लेमन सँडमीठ टाकतोय. गौरव दादा पापडसोबत खातोय, तर मी पुन्हा एकदा पहिला घास माझा पापडसोबतच ट्राय करणार आहे. हे बघा. आणि ते चांगलं आहे, एवढं काय वाईट नाही. पण बेसिकली हे काय जिरा राईस आणि दाल तडका. काय म्हणतो, जिरा राईस आणि दाल तडकाचं कॉम्बिनेशन आहे. बाकी काय असं नवीन वाटत नाही मला. तर जेवण वगैरे तर झालं आमचं एकदम पोटभर नाही, पण ठीक आहे नाही का. बरोबर वाटलं एवढंच खाऊन नाही का. हां येस. आणि आता आम्ही निघालोय परत साईटवर. अजून मॅम तर आलेल्या नाहीत त्या, पण तर साईटवर जाऊन जरा चक्कर वगैरे मारूयात आपण आणि जरासं चिल होऊया. म्हणजे काय भाई, मी ते पान खाल्लं ना आणि ते पान थुकून दिलं ना, तर माझ्या हिथं नाही तर गालापाशी असे एक वेगळीच टेस्ट आली होती एकदम नाही का. ॲक नसते का तसली लय घाणेरडी टेस्ट. पण बीपी हाय झालता माझा. सांगतो तुम्हाला, बीपी लय हाय झालता माझा. घाम आलता एकदम. अख्खा शर्ट ना अख्खा वल्ला झालता माझा. एकदम वल्ली झालते मी. घेतली लीडर घेऊन सांगतोय. ते तरी रे त्या आपल्याकडे लेजेंडरचा एल म्हणजे ऐसी बात नाही करणे. यानंतर टॉपच येणार 4x4. युट्यूबरला 1K सबस्क्रायबर झाले ना की आपण फॉर्च्युनर सेलिब्रेट करू. जर झालंच 1000 सबस्क्रायबर आणि 1000 लाईक आणि 1 मिलियन व्ह्यूज गेले या व्हिडिओला, गेलेच. एवढं मोठं आश्वासन देतोय तुम्हाला फक्त एक सबस्क्राईब करायचंय आणि लाईक करायचे. कमेंट्सचं तुमच्या हिशोबाने बघा, तुम्हाला प्रायव्हसी ठेवायची असेल तर नाही का. एक सबस्क्राईब 1/1000. बघूयात काय होतंय. पब्लिक आपल्याला किती सपोर्ट करते. ब्लॅक कलरची 4x4. हे काय ते थीम नाही का, ते बघितलं ते माणसं आत्महत्या केली ते बघताय का गावात. त्याचं ते नाही का की वर्ल्ड इथं सगळं आपलं ते तुम्ही बिग बॉस वगैरे बघता ना, हे सगळे सेट इथं आतमध्ये होय. कलर्स टीव्हीचे सेट, एलविशात वगैरे नाही का ते सगळे सेट काम करतात बघ, ते इथं सगळे आतमध्ये सेट. अच्छा, मला वाटतं सरळ असेल, सरळ वरती. पण वरतीच चालल्यात.
मला वाटतं तेच मॅडम आहे वाटतं ते. नाही मॅडम अशी कशाला टू व्हीलरवर. वाव ते बघ ते असल्यावर भाई ते जे पण ना त्याला तेल काय व्ह्यू बघा गाईज. जर आपली हिथं साईट असेल ना एकदम कार्यक्रम होऊन जाईल. तर थोडा सीन झाला गाईज. आम्हाला वाटलेलं की हा कॉर्नरवाला विला आहे आपला, 1122 पण आम्हाला आत्ता कळलं की हा फ्रंटवाला आहे तो आहे आपला विला, हा वाला नाही. हा पण काही वाईट नाही बरं का, तुम्ही पाहू शकता. आपण जाऊच आता आतमध्ये. कसा आहे बघू आपण काय नक्की. पेरीविटी प्रॉपर्टी पेरीविटी मला ते दिसलंच नाही. तर हे काही साईट आहे ॲक्च्युली. वी थॉट की एक चांगला मोठा विला असेल. नाही कन्स्ट्रक्शन आहे ना करायचं त्यांना अजून. कन्स्ट्रक्शन करायचं आहे ॲक्च्युली. म्हणजे ही त्यांची जागा आहे आणि त्यांना इथं काहीतरी न्यू प्रोजेक्ट करायचं. गौरव दादाचं पाहिलं खान मुरगाळलेला आहे. ते कधी कधी एवढा एक्सायटेड होतो की त्याचा. अरे तिथं मला ते हे दिसलंच नाही तो खड्डा. मी ह्या प्रज्वलला बघण्याच्या नादात आणि हा प्रज्वल स्वतःच्या धुंदीत. तू तर खूप भारी आहे, त्यात काही विषयच नाही बरं का. भाऊ सगळ्यात भारी व्ह्यू त्या माणसाचा आहे. कुठल्या भाऊ तो जो पुढचा जो पण असेल ना तो लय दिग्गज माणूस असणार आहे. ते पण काय वाईट नाही बरं का. ते वाला कोठारे जिथं आपला असा पाय वगैरे मुरगळतो, जुनी काहीतरी गोष्ट असते तिथं. प्ले पास्ट लाईफ. म्हणजे जिथं आपला पाय मुरगळतो तिथं आपली काहीतरी गोष्ट असते पास्टला कनेक्टेड. असं मी गाईज बघा काय विचार करतोय. असा विचार नाही केला त्याने की हे फार्म हाऊस तुझंच असेल वगैरे, पण ह्याने विचार काय केला. आयटम घेऊन आलाय म्हणजे तुझंच फार्म हाऊस असेल. आईची किरकिर. इथं तर मला जीवाला धोका आहे रे. बाहेर रोडवरच थांबव, तिथं चांगली हवा येते. इथं हवा वाटते काहीतरी. हे बघ ना केवढीशी प्रॉपर्टी. तिकडं चला तर तिकडं जाऊ. तिकडं कन्स्ट्रक्शन चालू आहे वाटतं. कुठं इथं मला वाटलं कन्स्ट्रक्शन चालू आहे. इथं नुसतं शेड आहे. अरे स्मशानभूमी सारखं वाटते. ते असं वाटतं नाही का एखाद्या हॉरर पिक्चरची शूटिंग बिटिंग. हा ना. काहीतरी ऐकता गावात पाय काहीतरी माहिती बघा. नको जाऊ दे ना. खंडा बिंडा घालत पाहुण्यात अरे खरंच काहीतरी आहे. असं काहीतरी नको. काहीच नाही. तिथं लोकांनी स्वयंपाक केलेत गाई. बघा आणि गौरव दादा म्हणतोय की आपल्याला 2 वाजता बोलवलेलं आहे. 2 वाजता तर आपल्याला तिथं 4 वाजले. गाईज उशीर होतो गाईज. तसं लाईफमध्ये पण आपण उशिरा चालू जरा लवकर आला असतं काहीतरी उखडली तरी असते. तुटलेलं फुटलेलं आहे सगळं. असं वाटतं हे पण पडन आता डोक्यावर माझ्या. पण भाऊ इथं कोणी फाशी बिशी घातलेली आहे का? बघ ना. हवा नाही काय नाही असं म्हणतात भाऊ. तिथं नाही का हॉन्टेड असतं तिथं हवा बिवा. चला बाहेर चला. खरंय भाऊ. एकतर मी लय घाबरतो असल्या गोष्टींना. अरे खरी गोष्ट आहे. आता तरी माझ्या कपाळावर घाम येत होता रे. आता माझं जिथं नाही तिथं घाम यायला लागलंय. हवाच नाही. बघ की बाहेर रोडवर हवा आहे. इथं आतमध्ये हवा नाहीये. तो तिकडले झाड हालते. तो ते बघ ते हे बघ बाहेरचे पानं हलते इथले हाला. इथले हालाना. चला बाबा. तुला एक गोष्ट जाणवली का? आता आल्या बघ असं वेगळंच झालं. हा खरंच भाऊ. ह्याचा पाय मुरगाळला. माझा पाय मुरगाळा. तो विषय तिथला पडला. ह्याला मुतायला लागली. मी काय म्हणजे बाथरूम मध्ये गेलो. दरवाजा आला का? दरवाजा उघडला. आले भाई. खरंच मला नाही इथं नाही जरा वेगळं जाणवायलंय माहितीये का काहीतरी. असं एनर्जी जाणवते काय कधी? हा माझी एनर्जी गेल्या का जाणवते. इकडे तुझी एनर्जी आणतो परत माझ्या. काय कुठे? अरे नाही रे. मग
मला आठवतंय अशा का सावलीसारखं दिसतं बघ. ए भाऊ मला पण दाखव दाखव अरे, ती ह्याची सावली इकडे पडली रे. दाखव मला बघायचं आहे. इथून चालत आहे बघ बाथरूम कडे अशी सावली पडल्यासारखं वाटतं बघ. कुठल्या बाथरूम कडे? बाथरूम समोरचं बाथरूम दिसत काय तुला? हा सर का हा आलो. बघ असं त्याची एक अशी नाही का पुढे अचानक जा असं पटकन बघ अशी पलीकडची ब्लॅक सावली पुढे पडत. ए काय नाही यार, तुम्ही माझ्या बिन मॉकर. तो दरवाजा एवढा ओपन नव्हता, मी ढकलला पैसे गेलो. मला असं भाई भीतीच वाटली. म्हणलं नको इथं आपलं कंपाऊंड गॉड डॅम. काय रिफ्लेक्शन बघ ए गप्प बस जरा. चमकते. ती ना काहीतरी चमकतंय. ओय इकडे मला सांग. हो रिफ्लेक्शन ह्या साईडचा ह्या फरशी चमकणार ना, ह्या साईडला तर हेच नाही, खिडकीच नाहीये. शॉर्ट आहे. दारात झालीकडं. मॅडमला म्हणा मॅडम कॅन्सल. मॅडमला सांगा आमच्यातलं एक पोरग होतं, त्याची डिलिव्हरी व्हायला लागल्या, त्याला घेऊन जायचं अर्जंटमध्ये प्लीज मॅम. मग इथं पाय मुरगाळला आणि इथं दारूची पण बाटली आणि इथं टॉवेल पण आहे. काय निघतंय बरोबर. इथं हवा बघ. हा रे होती का मग शीत? हा होती. पण हवेचं बघ ना, हवा बघ इथं. इथं हवा आहे आणि तिथं हवा नाही. एवढे ओपन मध्ये गेलो आपण इथं हवा नाही, इथं हवा आहे. काहीतरी विषय आहे भाई. गौरव तुला खरंच वाटतं काहीतरी विषय? दाट हवा आहे रे, आपलं दाट झाड आहेत ना. अरे पण किती केलं तरी झाडाची पाला हल्ली पाहिजेत बघ. हे बघ वरती तरी झाड हलते का? चालते की कुठे इथं बघ ना कसले हलते. तेवढं हलते का एवढ्या हाईटला असून? भाऊ आता मला इथं ना असं आलं ना तर पॉझिटिव्ह वाटतं माहिती का थोडं. मला सुसू पण आली ह्याच्यापेक्षा पॉझिटिव्ह काय. आमची तर फाटते गाईच पूर्ण पैकी. काय नाही गाईच काय नाहीये. आणि काय करतो आम्ही इथं इथलं जे काम असेल ना ते करतो आणि इथनं ना पहिले निघतो नाही का एकदम पद्धतशीरमध्ये नाही का, कारण की मला इथं सुसू पण करू वाटत नाही गाईच. काय म्हणतो भाऊ? मी तर सुसू केली, माझ्या सुसू बिसुनी घेतली, माझ्यावर काय केलं तर ब्लॅक मॅजिक. पण तुझी सुसू तशी स्ट्रॉंग पाहिजे. माझ्या सुसूत पान निघल. काय पान होय. त्यांना आपण दिसत असेल का? इनविजिबल इग्नोर केलं रे आपल्याला. हे गाय हात करणार. हात कर की. अरे त्याला दिसत आपण. अरे बाहेर चल. हो खातो पण चालला आपल्याला बघून. त्याची गाडी पण बंद पडायला लागली, भुंग भुंग करते बघ. त्याने आपल्याला इग्नोर केलं म्हणजे आपण त्याला दिसत नाही. चला लवकर. ओके तर तिथे जरा करंटची तार आहे, जरा नीट चाला नाही तर फ्राय होईल आपला. मागं बघू नका कुणी. महाग बघू नका बाहेर जाऊसपर्यंत. अरे तू आहे का नाही बघत होता. गाडीचा अर्थ पण उलट आहे. काहीतरी विषय रे आहे तर बाई. अरे कसलं फळ आहे गौरव दादा. कोण मॅम वगैरे आले ते आणि आम्ही चाललोय आतमध्ये. आता बघू आता काय होते. परत त्या हॉन्टेड जागेमध्ये मला तर काही जाऊ वाटत नाही आहे, पण आता पाहूयात काय होतंय नक्की, काय कळतंय आपल्याला काय नाही. सो लेट्स गो. 17-18 हे जे लिहिलं ओके हे वाचवतो आपण. ओके आणि हे पुढचे सगळे आहेत ना, हे सगळे जात आहेत. नंबर पण लिहिलेत आपण. हे सगळे जात आहेत. तर ह्या ज्या मॅम आहेत त्यांनी सांगितलं की हा जो ब्ल्यू विला आहे तो की हा वेला दुसऱ्या कोणाचा नाही, आपल्या अजितदादांचा वेला आहे हा. म्हणजे गौरव दादाचं काम झालेलं आहे आणि आता मी निघतोय. सो भेटूयात आता नाही का थोड्या वेळात. हा गौरव दादा आलेला आहे. काय तुला सांगतो अरे माझा
आता काय कॅमेरा बंद झाला मला वाटलं परत जाते रिव्हर्स. एक तर पंजा ठेवलेला जोरात. तर मीटिंग वगैरे झालेली आहे आपली. हा फायनली त्या भूत्या प्रोजेक्ट मधून आपण निघालेलो आहे आणि जरा नमस्कार नाही करत, मला खरंच ते झालं होतं. मला तसं मला पण झालं ऑनेस्टली गौरव दादा. माझ्या अंगावर काटा आलता माहितीये. गौरव दादाला खोटं वाटतंय पण खरं सांगतो नाही काय कसा थोडासा काटा वगैरे तसा फील झाला होता मला नाही का. आणि तसं आम्ही त्या विलामधून बाहेर पडलो, विला नाही म्हणता येणार, त्या साईटवरनं बाहेर पडलो तर आम्हाला थोडंसं असं जरा पॉझिटिव्ह आणि चांगलं वाटायला लागलं आम्हाला नाही का. आणि आता आम्ही चाललोय रिटर्न. बघू जात जातानी आम्ही कसं जातोय. खूप आम्ही चांगलं आणि लवकरच जावं घरी, मला तर असं वाटतंय. ब्रेक का लागा हे का पेदारा शांत बस. ब्रेक का लागा नाही. गौरव दादा असं का हसला शाहरुख खान तसं नाही, भूत सारखा हसायला लागले. रमेशचा नंबर रमेश बाबूल. काय सांगू, भूत पण असं गाडीत मजा घेत असेल आपली. भूत तेरे मागे चालतंय. आम्हाला तास दीड तास लागेल यायला, थोड्या वेळ निघा. तोपर्यंत चालेल काय विषय नाही. हो हो चालतंय. हीच गोष्ट मला प्रज्वलची आवडत नाही. जर सरांना हा म्हणला असता की नाही मी जरा लोणावळ्या साईडला आलोय, सरांनी काय खाल्लं हो असतं. आपण जरा विषय वॉन्टेड असतो, आपण आपलं लोकेशन सांगत नाही कधी. कोण आहे आयटम गुंडा काय म्हणलं ऐकलं का. बरोबर ते याला एकदम असले पंजाबी गाणे आवडत आहेत. काय माहिती काय म्हणजे त्या गाण्यांमध्ये फील आहे बरं का. पण एक छोट्याशा पॉइंट मध्ये जाऊन ना ते गाणे असे जरा ती बंद कर याडास. स्टेरिंग आपोआप फिरते. ते खालचं बंद आहे का? विचारावं लागेल मला. दाब एकदा परत. हा झाला आता. ठीक आहे विचार. अरे स्टेरिंग आपोआप हळली अशी. मला खरंच वाटलं भूतभीत आलं काय गाडी. कसबी म्हणून मामा म्हणजे बाळू धनगर होता एक त्याचं घर आहे. त्याने हा रस्ता सांगितला होता खरं तर घाट इंग्रजांना. तर ऐक हाय करा गाईज हाय करा म्हणणार ना त्यांना. हाय करा म्हणा तिला भारी वाटतं. पण बघा नाही एवढाच आहे. अरे बाबा ए बाबा गो स्लो ना जरा. काय पोहोचलो भाई. वा वा. आता आपण हायवेला लागलो मेन मागच्या. हा इथनच आपण कॅमेरा बाहेर काढलेला वाटतं बहुतेक मागाशी. बाई साड्यांच्या गाड्यापासून ना जरा लांब घे नाही का. नाही काय होत. एक जरा आधीच ते भूत्या घर बघून माझे जरा रॉंग टर्न कुठला रे तो. फायनल डेस्टिनेशन. सांगा चांगलं काहीतरी सांगा. चांगलं सांगायचं म्हटलं तर तुझ्या लाईनीला चाललाय. नाही मला हे सांगा आपके पीछे कौन खड़ा है. कोई नहीं. ऐसे ही चलते रहोगे तो रेस में सबसे आगे बढ़ोगे. आता तुला पीओपी सलमान खानचा सांगितला, तो कुणाचा सांगितलं. हा सलमान खानचा पॉइंट ऑफ व्ह्यू बघितला का त्याच्यावर. बघितलाय ना. तो पण एकदा बोल. क्योंकि सब लोग आगे चले गए, अब आगे ले पीछे रहेगा वो. आपके पीछे कौन है. कोई नहीं क्योंकि सब लोग आगे चले गए. तर मला हायवे बंद झालता. बरोबर आहे ना. सकाळी हा ह्याच्यामुळे accident झाला. मालिक थोडी गलती हो गई. त्याच्यामुळे ऍक्सिडेंट नाही, त्याने ऍक्सिडेंट केला. लँड क्रुझर बघ MS 120090 घे ना. कसं दिसतं. किट लावलंय आणि पण नवीन वाले. नाही नवीन आहे नाही नवीन बाळा. VG पासिंग आहे पजू. नंबर आताचा आहे तो. काय बोलला पाहिजे लावडा आहे हा.
येडे ओरिजिनल गाडी आहे. नाही रे पैसे ऐकत रे अरे. ओरिजिनल गाडी आहे पाहिजे. किट असले पण मला एवढी खास नाही वाटत आणि रे ओरिजिनल असलं मला किती रुपये जाणार. लँड क्रुझर. आता तरी गाडी ओरिजिनल असेल ना पाहिजे. काय बोलले ना काहीतरी मागे लवकर माग. जरी ओरिजिनल गाडी असेल ना तर आज KFC काय नंबर आहे MH12 VG0090. घे ना, घे त्याच्या जवळ घे जरा. गाडीच्या बाबतीत मला तर नको नाद करू. मी लगेच ओळखू शकतो लांबनं पण गाडी ओरिजिनल आहे का. कशावर ओळखलं माहिती का ती नीव आहे. जर जे पण हरल ते KFC ला मिरर्स आहेत ना, मिरर्स बनवली ना गाडी. ते गाडी जी बनवली तिला मिरर अशी येत नाही. अरे आता MH12 VG येणार जाणू VG0090. पाहूयात आता कोण KFC ला नेणार आहे आपल्याला. गौरव दादा का काय ज्ञानू दादा. रजिस्ट्रेशन डेट बघ गाडीची 2023 3 मार्च. क्या कहना चाहोगे भाई साहब. एहसास चलो. टफ का देतोय हा आम्हाला. भाऊ जिंकला तू. कॉंग्रॅच्युलेशन्स. तुमच्या दुकानात 5 किलो पेढे घेऊन जा. हा गाईच अशा तऱ्हेने आपण मस्तपैकी परत आलेलो आहोत आपल्या राज्यात. आपल्या राज्यात आलो एकदम बांधिलकी. तरी आपण लय लांब आहे आपल्या घरापासून. राज्यात आलोय पण काय महलपासून लय लांब आहे आपण. स्नॅक्सला काय स्नॅक्सला आहे भाकरवडी आणि तुम्हाला थोडंसं गचाळ वाटन पण माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही नाही का. भाकरवडी आणि श्रीखंड सर्वात बेस्ट कॉम्बिनेशन आहे. सर्वात बेस्ट. आणि मी खाणार आहे. सगळ्यात बेस्ट कॉम्बिनेशन आहे. तुम्ही भाकरवडी आणि श्रीखंड कोणतंही श्रीखंड नाही. आम्रखंड नाहीतर केशर दोघांपैकी कोणते एक घ्या आणि भाकरवडी घ्या. डिप करा आणि तोंडामध्ये एकदम क्वालिटी लागते. काय होतं की ज्यांना वळायचं असतं ना ते इकडे जाऊन थांबतात. त्याच्यामुळं इथं आपण थांबलो जातो. ह्या साईडचे कसे कंटिन्यू जात असतात पुढं. किती शिकवायचं तुला दादा. अरे गाडी इकडे ठेवत जा रे. कसं आहे इकडे थांबणारी लोक इकडे वळतात. आपल्याला सरळ जायचं. आपण इकडे थांबलं पाहिजे. सरळ लोक पटापट. गौरव दादाची स्टाईल आहे ना. फॉर्च्युनर नाही तर ह्याला 2 टाइम जेवायला भेटत नाही. नाही मी जेवत नाही कारण की हा मुद्दामून जेवत नाहीये. कधी माझ्यावर तरस यायचा मम्मी पप्पाला. कधी ते गाडी असं मला बोललं नाही वरनं गेला तरी चालेल. बाळा जेव रे जेव उद्या गाडी घ्यायला जाऊ पण असं बोलले पाहिजे. असं बोलतील का नाही. पप्पा म्हणतात जेवला तर जेव दे. कोणते पप्पा. बघ तू पण पप्पा झाला. तू असं बोलणार आहे का त्या पोराला की जेव बाळा जेव आपण फॉर्च्युनर गेला. तू एक शब्द जाऊन कमी काय संयम. पप्पा म्हणलेले संयम ठेवा.
मुलांनी संयम ठेवला, संयमला पोरं झाली, पण आपला संयम काय संपला नाही. मी शेवटी आहे ना संयम काढणार आहे. काय हे पप्पा संयम बघा. मी माझं संपलं पण आता मी तुमच्यासाठी आला. तुम्ही याच्या विचार ठेवा. पप्पाला आणणार पप्पा संयम आला आता गाडी घ्या. बघा लाईफ मध्ये कसं आहे, सोल्युशन बघा कशा Patience पाहिजे. प्रत्येक गोष्ट होती पण सोल्युशन काढलं पाहिजे. येस थांबा, पडते ना तसं काय होणार नाही. आय ग सांगतोय काय नाही. बरं आपण काय करू, हे टूथपेक आहे ना, तुटल टूथपेकला ट्राय करू. नाही तुटणार बघ. हे टूथपेक आहे ना, टूथपेकला ट्राय करू आपण. तुटल्या तुटलं तुझी KFC माफ. आई ग नाही तुटली. कुठं तुटली? माफ आहे. कुठं तुटलीच नाही मला. तुटलं नाही ते. हे बघा मेंटेन. तुम्हाला कोणती प्रजाती आवडते सांगितली? मला प्रगतीच आवडते. आय डोंट लाईक प्रगती, आय ओनली लाईक प्रगती. मला 4 हाताने मारणाला आवडतो. म्हणजे हा मॅन, तर आम्ही चार हाताने मारणार बनतो. तर आम्ही आलेलो आहे आता हडपसरमध्ये आणि भरपूर वेळ लागला याला. 8 वाजले आणि खूप दमलो आहे आज. तर आता भेटूया डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नेक्स्ट ब्लॉग कुठेतरी काहीतरी फिरतच असणार आहे, टाईमपास, बाकी काय नाही. तुम्हाला दाखवेल नाही का. तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय गाईज.